तर आज आपण जावाचे काही इम्पॉर्टंट फीचर्स बघूया. पहिला फीचर आहे सिम्पल. तर याचा अर्थ असा की जावाने C++मध्ये बरेचसे सिंटॅक्स अडॉप्ट केलेले. C++मध्ये पॉइंटर्स, ऑपरेटर ओव्हरलोडिंग, मल्टिपल इनहेरिटन्स टू क्लासेस आणि मॅन्युअल मेमरी मॅनेजमेंट असायचं. म्हणजेच आपल्याला मेमरी स्वतःहून अलोकेट करावी लागायची आणि ती नंतर फ्री पण करावी लागायची. ह्याच्यामुळे काय व्हायचं, कधी कधी जर एखाद्या व्हेरिएबलला मेमरी फ्री करायचं राहिलं तर ते व्हेरिएबल्स लीक व्हायचे. ह्यालाच मेमरी लीक्स म्हटलं. आणि ऑपरेटिंग ओव्हरलोडिंगमध्ये एक ऑपरेटरसाठी मल्टिपल फंक्शनॅलिटीज, यामुळे बरंचसं कन्फ्युजन तयार व्हायचं. पॉइंटर्स तर फर्स्टली कन्फ्युजिंग होतेच. यामुळं हे सगळे कन्फ्युजिंग जे काही गोष्टी होत्या त्या जावामधून रिमूव्ह केल्या आहेत. त्यामुळे जावा खूप सिम्पल झाली. त्यामुळे ते शिकण्यासाठी सोपे आणि लेस एरर आहे. तर मॅन्युअल कार चालवणं सोपं की ॲटोमॅटिक कार चालवणं? ऑब्वियसली ॲटोमॅटिक, कारण ॲटोमॅटिकमध्ये जास्त हँडलिंग नाही, खूप कमी कंट्रोल्स असतात आपल्याकडे. मॅन्युअलमध्ये आपल्याकडे गिअर असतो, बऱ्याच गोष्टी कंट्रोल कराव्या लागतात. तर नेक्स्ट फीचर आहे ऑब्जेक्ट ओरिएंटेड. आता ऑब्जेक्ट ओरिएंटेड पॅराग्राफनुसार जर आपण एखादी गोष्ट ऑब्जेक्टच्या फॉर्ममध्ये स्टोअर करू शकत असेल तर ती लँग्वेज ऑब्जेक्ट ओरिएंटेड लँग्वेज, UPS लँग्वेज म्हटलं जातं. जेव्हा UPS फॉलो करतो पण जावालाही ऑब्जेक्ट ओरिएंटेड बोललं जातं. जे काही गोष्टी आहेत ते आपण एकतर क्लास आणि ऑब्जेक्ट यांच्या फॉर्ममध्ये रिप्रेझेंट करू शकतो. म्हणजेच ॲक्च्युअल ब्ल्यूप्रिंट आणि हा ॲक्च्युअली इन्स्टन्स होता एखाद्या गोष्टीचा. ज्यावेळी आपण UPS शिकू त्यावेळी आपण इन डिटेल या गोष्टीबद्दल बघू. आणि UPSचे कन्सेप्ट्स असतात जसं की इनकॅप्सुलेशन, इनहेरिटन्स म्हणजे पॅरेंट चाइल्ड रिलेशनशिप, पॉलिमॉर्फिझम म्हणजे मल्टीफॉर्म. म्हणजे एखादी गोष्ट आहे तर ती मल्टीफॉर्ममध्ये एक्झिस्ट करणं. समजा एक मेथड आहे, मेथड डिक्लेअर केली तर ती सेम मेथड दुसऱ्या फॉर्ममध्ये सुद्धा एक्झिस्ट करू शकते. त्याला आपण मल्टीफॉर्म म्हणतो, पॉलिमॉर्फ. ॲब्स्ट्रॅक्शन म्हणजे एखादी इंटरनल वर्किंग हायडिंग करणं. जसं की आपण मग अशी पिझ्झासाठी बघितलं, फक्त ॲब्स्ट्रॅक्ट आहे, आपण फक्त एक पॅटर्न असतो आणि याच्या अंडरलाईन फंक्शनॅलिटी काय होतात ह्या गोष्टी आपल्याला माहीत नाही, तर हेच ॲब्स्ट्रॅक्शन असतं. नेक्स्ट फीचर येतं प्लॅटफॉर्म इंडिपेंडेंट. प्लॅटफॉर्म इंडिपेंडेंट म्हणजेच काय, जावाचं फेमस राईट वन्स रन एनिवेअर ओव्हर प्रिन्सिपल. म्हणजेच थोडक्यात काय, आपण जावाचा प्रोग्राम लिहितो, तो कंपाईल करतो. कंपाईल झाल्यानंतर एक युनिव्हर्सल डॉट क्लास फाईल तयार होते, जी की आपण विंडोज, लिनक्स, मॅकओएस कोणत्याही प्लॅटफॉर्मवर JVMच्या मदतीने रन करू शकतो. कोणताही कोड चेंज न होता. म्हणूनच यामुळेच ते प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट होते. नेक्स्ट फीचर येतो पोर्टेबिलिटी. पोर्टेबिलिटी म्हणजे समजा माझा लॅपटॉप आहे तर तो मला कॅरी आउट करायचा आहे, तर तुम्ही बॅगेतून कॅरी आउट करू शकतो. म्हणजे तो कशावरती डिपेंड नाही. पण तेच जर मला एक मॉनिटर कॅरी करायचं तर त्याला लाईट पाहिजे, इलेक्ट्रिसिटी पाहिजे प्रत्येक जागी. जर लॅपटॉपला चार्जिंग असेल तर तो वापरता येतो, म्हणजेच तो पोर्टेबल असतो. किंवा मोबाईल असेल तो खिशात आपण सहज नेऊ शकतो, म्हणजेच कॅरी करायला खूप सोपं जातं. तसंच जावाचं म्हणजे एका प्लॅटफॉर्मवरती लिहिलेला जावा कोड आपण कुठल्याही प्लॅटफॉर्मवरती रन करू शकतो. म्हणून जावा पोर्टेबल आहे. USB ड्राईव्ह एका कम्प्युटरमध्ये प्लग इन केलं तर कुठल्याही कम्प्युटरमध्ये प्लग इन करू शकतो. नेक्स्ट फीचर आहे सिक्युअर. जावा सिक्युअर पण आहे. त्यामध्ये मल्टिपल सिक्युरिटी लेयर्स आहेत. पॉइंटर्स नसल्यामुळे एकतर
बऱ्याच गोष्टी हँडल आउट होतात. कन्फ्युजन येत नाही, म्हणजे ॲक्सेसिबली होत नाहीत, व्हेरिएबल्स ॲक्सेस होत नाही डायरेक्टली. जो काय बाईट कोड आपण लिहितो तो एक्झिक्यूट होण्याआधी, म्हणजेच रन करण्याआधी तो व्हेरीफाय केला जातो की तो बरोबर आहे की नाही, त्यामध्ये काही मालशियस कोड ॲड केला गेला आहे की नाही, जेणेकरून सिस्टीमला प्रॉब्लेम येईल, क्रॅश होईल किंवा स्टॅक फ्रेम मधले व्हेरिएबल्स लिक होतील, सारख्या गोष्टी अगदी व्हेरीफाय केल्या. त्यासाठी एक ही आपल्या जेवेमध्ये एक सिक्युरिटी मॅनेजर असतो जे या गोष्टी सगळ्या हँडल आउट करतो. नंतर क्लास लोडर मेकॅनिझम आहे, जे की प्रॉपर क्लास लोडिंग, जे क्लास प्रेझेंट आहेत ते लोड करतो. आणि त्यामध्ये जर एखादा क्लास नाही भेटला तर तो डायरेक्टली क्लास नॉट फाउंड एरर देतो. रन टाईम चेक्स असतात, म्हणजे काही रन टाईम्स एरर असतील ते फ्लॅग आउट केले जातात. या सगळ्या गोष्टी जेव्हा सिक्युअर होते. रिअल लाईफ एक्झाम्पल, एअरपोर्ट सिक्युरिटी. जेव्हा आपण एका एअरपोर्टवरती जातो त्यावेळी आपलं तिकीट चेकिंग होतं, तर लगेच चेकिंग होतं, आयडेंटिटी चेकिंग होतं. म्हणजे जोपर्यंत आपण एअरप्लेनमध्ये एंटर होत नाही तोपर्यंत आपलं सगळं चेकिंग केलं जातं, म्हणजे सिक्युरिटी असते. तर JVM पण तेच करतं. नेक्स्ट फीचर आहे रोबस्ट. रोबस्ट म्हणजे जेव्हा स्ट्रॉंग आहे आणि रिलायबल, म्हणजे स्केलेबल पण आहे. त्याच्या एक्सेप्शनल हँडलिंग, गार्बेज कलेक्शन आणि स्ट्रॉंग टाईप चेकिंग फीचर. म्हणजे एखादा एरर आला तर तो एरर सिस्टीम क्रॅश न देता तर ते हँडल केला जातो. तसेच गार्बेज कलेक्शन, मेमरीमध्ये एखादे ऑब्जेक्ट्स यूज केलेले जर त्यांचं काम झालं असेल तर त्यांना फ्री करण्याचं काम गार्बेज कलेक्शन करतं, जेणेकरून लीक्स होऊ नयेत. या सगळ्या गोष्टी मॅनेजमेंटचं काम जावा इंटरनल करते, म्हणून जावा रोबस्ट पण आहे, स्केलेबल. तर नेक्स्ट फीचर आहे मल्टी थ्रेडेड. पहिल्यांदा थ्रेड काय असतं, थ्रेड म्हणजे एक फ्लो ऑफ एक्झिक्युशन असतं. एखादा टास्क एक्झिक्यूट करण्यासाठी जे एक फ्लो असतो त्याला आपण थ्रेड म्हणतो. तर जावामध्ये म्हणजे थ्रेड दोन टाईपचे असतात, तर मल्टी थ्रेड आणि सिंगल थ्रेड मॉडेल त्याला पण म्हणतो. आणि मल्टी थ्रेड मॉडेल, या दोन्हीतला डिफरन्स एकच आहे. सिंगल थ्रेडमध्ये एकच थ्रेड असते जी सिक्वेन्शियली, म्हणजे एक एक टास्क एक्झिक्यूट करत जाते. त्यामुळं काय होतं की कंप्लीट टास्क एक्झिक्यूट करण्यासाठी लागणार टाईम जास्त होतो, त्यामुळे परफॉर्मन्स डिक्रीज होतो. मल्टी थ्रेडेडमध्ये मल्टिपल थ्रेड्स एका वेळी सेम टास्क एक्झिक्यूट करत असतात, त्यामुळे लागणारा टाईम फार कमी होतो आणि परफॉर्मन्स इन्क्रीज होतो. जावा मल्टी थ्रेडेड मॉडेल वापरतो, ज्यामुळे आपल्या जावाचा परफॉर्मन्स इन्क्रीज होतो. तर हे थ्रेडिंग, मल्टी थ्रेडिंग आपण सेपरेट व्हिडिओमध्ये जे मल्टी थ्रेडिंग चालू करतो त्यावेळी ते डिटेलमध्ये बघू. थ्रेड कसे क्रिएट करायचे, नंतर त्या थ्रेड्सचा यूज कसा करायचा, बेसिकली सगळ्या गोष्टी. तर पुढचा लेक्चर आहे डिस्ट्रीब्युटेड. डिस्ट्रीब्युटेड म्हणजे काय, नेटवर्कवरती डिस्ट्रीब्युटेड म्हणजे दोन ठिकाणाहून जर आपण एकमेकांशी इक्वेशन रिस्पॉन्स फॉर्ममध्ये जर डेटा शेअर आउट करत असेल नेटवर्कमध्ये तर त्याला डिस्ट्रीब्युटेड म्हणतात. तर जावाचा उपयोग दोन प्रकारे केला जातो. तर स्टँड अलोन ॲप्लिकेशन बनवण्यासाठी डिस्ट्रीब्युटेड. स्टँड अलोन म्हणजे जी एकच कम्प्युटरवरती रिसाईड, त्यामध्ये डेटा शेअरिंग होत नाही. नंतर रिक्वेस्ट रिस्पॉन्स, कोणताही रिक्वेस्ट किंवा रिस्पॉन्स त्या कम्प्युटरच्या बाहेर जाण्यात त्याला आपण स्टँड म्हणतो. डिस्ट्रीब्युटेडमध्ये एक मशीन, क्लायंट मशीन जिथे जेव्हा यूज केलं आणि ती रिक्वेस्ट सर्व्हर मशीन ही दुसरी मशीन तिथे जाते आणि तिथून रिस्पॉन्स बॅक टू द क्लायंट मशीन येतो. म्हणजे दोन मशीन वरती सेम प्रोग्राम, म्हणजे डिफरंट प्रोग्राम आहे जो की डिस्ट्रीब्युटेड फॉर्ममध्ये काम करतो. आणि ह्या गोष्टी मी जेव्हा डिस्ट्रीब्युटेड आहे. क्लायंट अँड सर्व्हर मेकॅनिझम आहे, जे चित्र आपण एखाद्या नेटवर्कवरती कम्युनिकेट करू शकतो. एक्सपर्ट आहे हाय परफॉर्मन्स. जेव्हा C++ इतकी फास्ट नाही, पण JVM काय होतं, जो बाईट कोड आपण
कन्वर्ट करतो मशीन लँग्वेजमध्ये एक्झिक्यूट करण्यासाठी. तो कोड प्रत्येक वेळी मशीन लँग्वेजमध्ये कन्वर्ट करायला लागू नये यासाठी जिट कंपायलर काय करतो, तो कोड ऑलरेडी एकदाच कन्वर्ट करून ठेवतो. म्हणजे हॉटस्पॉट क्रिएट करतात. म्हणजे कोणता कोड सारखा सारखा लागत आहे तो त्याला हॉटस्पॉट म्हणतात. आणि तो काय करतो, तो कोड कन्वर्ट करून नेटिव्ह फॉर्मवर ठेवतो आणि ज्यावेळी लागेल त्यावेळी तो प्रोव्हाइड करतो. ह्याच्यामुळे ॲक्च्युअल स्पीड इम्प्रूव्ह होते. नंतर ते ऑप्टिमायझेशन्स केले जातात आणि कॅचिंग मेकॅनिझम ए ओ टीमध्ये कॅचिंग मेकॅनिझम येतं. त्यामुळं ॲक्च्युअल स्पीड होते. ज्यावेळी आपण JVM बघू त्यावेळी हे इनडेप्थ बघू. आर्किटेक्चर तर जेव्हा बायटकोडचे इंडिपेंडंट ऑफ हार्डवेअर आर्किटेक्चर, त्यामध्ये 32 बिट सिस्टम चालतं, 64 बिट डिफरंट प्रोसेसर, नंतर OS वरती चालतं. त्यामध्ये आर्किटेक्चर न्यूट्रल आहे. जसं की PDF फाईल आपण लॅपटॉपवर उघडू शकतो, मोबाईलवर आणि टॅबलेटवर. सेम प्रकारे जेव्हा बायटकोड सगळीकडे चालू जिथं जिथं JVM आहे तिथं. तर जेव्हा इंटिग्रेटेड पण आहे आणि कंपाईल पण आहे. जेव्हामध्ये आधी कोड आहे तो क्रॉस सेक डेव्हलपरने लिहिलेला कोड, त्याचं सिंटॅक्स चेकिंग काम केलं जातं. तर ते काम करतो कंपायलर. म्हणूनच ते कंपायलेशन स्टेपमध्ये सिंटॅक्स चेकिंग केलं जातं. जेव्हा पण जावा कोड ॲक्च्युअल कंपाईल करतो पॅट कोड, तो पॅट कोड लाईन बाय लाईन इंटरप्रेट केला जातो आणि त्याच्यातले इन्स्ट्रक्शन एक्झिक्यूट केले जातात. जे जावा इंटिग्रेटेड आणि कंपाईल्ड आहे. नेक्स्ट पार्ट येतो डायनॅमिक. तर डायनॅमिक काय असतं, तर आपण रन टाईमला क्लासेस लोड करू शकतो रिफ्लेक्शन API यूज करून. एखादा आपण डिफाईन केलेला क्लास आहे तो आपल्याला रन टाईमला हवा आहे ॲक्च्युली, जे कोड आपलं एक्झिक्यूट होतो आहे त्यावेळी आपल्याला ते क्लास हवा आहे, त्याचा ऑब्जेक्ट क्रिएट करायचा आहे. तर त्यावेळी ते पण रिफ्लेक्शन API यूज करून करू शकतो. तसेच आपण प्रिमिटिव्ह डेटा टाईप्स आहेत जसे इंट, फ्लोट यांना रन टाईमला डेटा पास करू शकतो. त्याच्यामुळेच जावा डायनॅमिक होते. तर हे होते जावाचे काही फीचर्स, ज्यामुळे जावा ॲक्च्युली एक वाईडली यूज प्रोग्रामिंग लँग्वेज बनते. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण JDK, JRE, JVM याच्यातलं डिफरन्स बघू. त्यानंतर पुढे आपण JVM इंटरनल वर्किंग कसं असतं, जावाचा प्रोग्राम कसं फ्लो होतो ते पाहू इन डेप्थ.